शिरपूर तालुक्यातील सावर्डे येथील तापी नदी पुलावर 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी गणेश विसर्जनावेळी घडलेली एक धक्कादायक घटना अनेक बचाव पथकाच्या तत्पर कारवाईमुळे सुखरूप पार पडली। गणेश विसर्जनादरम्यान तोलजाऊन नदी पात्रात कोसळलेल्या युवकाला बचाव पथकाने योग्य वेळी पाण्याबाहेर काढत जीव वाचवला आहे। या प्रसंगावधानाबद्दल धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडून उपसरपंच सचिन राजपूत व त्यांच्या पथकाचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले। दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी गणेश विसर्जनावेळी तापी पुलावर त्यांच्या साहाय्याने मूर्ती विसर्जित केली जात होती। यावेळी कैलास मधुकर सैंदाने राहणार सावर्डा याचा अचानक तोल जाऊन ते थेट नदी पात्रात कोसळले। क्षणभरासाठी परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच सावर्ड्याचे उपसरपंच सचिन राजपूत यांच्या पुढाकारातून गणपती विसर्जन बचाव पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली। रबरी बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग आणि ट्रेचर अशा साधनांच्या साहाय्याने जवानांनी कैलास सैंदाने याला पाण्याबाहेर काढले आणि सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले। त्यानंतर त्यांना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। योग्य वेळी झालेल्या या मदतीमुळे त्यांचा जीव वाचल्याने गावात दिलासा व आनंद व्यक्त करण्यात आला। गणेश विसर्जनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्याची उपलब्धता करून देण्यात आली होती। त्याचाच परिणाम म्हणून बचाव पथकाने ही धाडसी मोहीम यशस्वी पूर्ण केली। या घटनेनंतर धुळे जिल्हाधिकारी यांनी तत्पर कारवाई व प्रसंगावधान दाखवल्याबद्दल जिल्हा प्रशासन, उपसरपंच सचिन राजपूत आणि त्यांच्या बचाव पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे।